सुखापूर गावामध्ये दिनेश नावाचा एक लालची शेतकरी राहायचा। सुखापूर गाव रेगिस्तानमध्ये बसलेलं होतं। त्या गावामध्ये पाऊस अजिबात होत नव्हतं। गावातली लोक गरमी आणि कोरडेपणाच्या मुळे खूप जास्त परेशान राहायचे। दिनेशच्या लालच्यामुळे त्याची बायको रश्मी त्याच्याहून खूप परेशान राहायची। एक तर आपल्या गावात अगोदरच दुष्काळ पडलेला आहे आणि त्याच्यावर तुमचं हे लालच संपायचं नावच घेत नाही। फालतू बोलू नको रश्मी, आपलं गाव तसं पण वाळवंटात बसलेलं आहे आणि वाळवंटात प्रत्येक महिन्यात पाऊस तर पडत नाही। पण मी तर ऐकलेलं आहे की पहिला तुमचं सुखापूर गाव हिरवगार राहायचं आणि इथे खूप जास्त आणि चांगला पाऊस पण पडायचा। हो, ती गिसे पिटी गोष्टी मी पण ऐकल्या आहे की त्यावेळेस गावात एका माणसाच्या लोभामुळे एका दैवशक्तीवाल्या माणसानं गावाला श्राप दिला होता आणि त्या दिवसापासून ह्या गावात हरलेच्या जागेवर रेतीच रेती आहे। हे एकदम बरोबर आहे हो, तुम्हाला ह्याची खिल्ली नाही उडवायला पाहिजे। हे बघ, तुझी फालतू गोष्ट ऐकण्यामध्ये मला काहीच दिलचस्पी नाहीये। जर तू माझ्या पैसा कमवायला लोभ समज असतील तर समज ना, मला तुझ्याशी फरक पडतो ना गाववाल्यांशी। एवढं बोलून दिनेश रागात येऊन आपल्या घरातून बाहेर निघाला। तो घरातून फक्त काही दूरच निघाला होता की तेव्हा गावाचा मुखिया दिनेशला बघतो। दिनेश मुखियाकडून नजर वाचवून लपणारच होता की तेव्हा मुखियाची आवाज त्याच्या कानावर आली। असं तोंड लपवून पळण्यात तर काही फायदा नाहीये दिनेश। कुठला असा काम का नाही करत की ज्यांना माझ्याशी बोलशील कधी तर नजरेशी नजर मिळवू शकशील? अशी कुठली गोष्ट नाहीये मुखियाजी, मी फक्त तुम्हाला बघू शकलो नव्हतो। खोटं नको बोलू दिनेश, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं की तू नजर लपून माझ्यापासनं पळत होता। मी तुमच्यापासनं का पळणार मुखियाजी? कारण परवाच माझ्यापाशी बिरजूने तुझी शिकायत केली होती। त्यांना म्हटलं की तू काय ते रुपयांच्या लोभात आपली बेकार गोष्ट चांगली सांगून विकून दिली होती तिला। ही बिलकुल चांगली गोष्ट नाहीये। बिरजू एक गरीब किसान आहे, नको विसरू की तू पण एक शेतकरी आहे। मी शेतकऱ्याबरोबर एक छोटा व्यापारी पण आहे आणि मुखियाजी व्यापारात एवढं तर चालतंच। आणि तसं पण बिरजू कुठला दूध पिणारा मुलगा तर होता नाही, तो एक 26 वर्षाचा हट्टाकट्टा नौजवान आहे। मी ह्या गावाचा मुखिया आहे दिनेश, फक्त तुझ्या बायकोचा तोंड पाहून मी शांत राहतो कारण तिचा व्यवहार खूप चांगला आहे। जर तुझ्या बायकोचा चेहरा नसता ना तर तुला ह्या गावातून धक्के मारून बाहेर काढलं असतं। तुम्ही गावाचे मुखिया नक्की असणार, पण याचा अर्थ हे नाही की तुमच्या मनात जे येणार तुम्ही ते करणार। मुख्य आणि सरपंचचा जमाना गेला, आजचा जमाना कोर्ट कचेरीचा आहे। जर माझ्यावर एवढाच क्रोध येतोय तर चालले जाऊन कुठल्या कोर्टात माझ्या नावाचा माझ्या विरुद्धात मुकदमा दर्ज करून टाका। एवढं बोलून दिनेश तिथून निघून गेला आणि मुखिया रागात आपले दात दाबत बोलला, माहित नाही हा स्वतःला काय समजतो ते। एक दिवस मी या धडा शिकवून राहणार। खरं तर दिनेश एक लालची प्रकाराचा शेतकरी होता। तो शेती करण्याच्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारची शहरमधून बेकारच्या वस्तू विकत घेऊन यायचा आणि गाववाल्यांना ती वस्तू चांगली आहे म्हणून त्यांच्याकडून जास्त पैसे घेऊन त्यांना मूर्ख बनवायचा। दिनेश एक छोट्याशा रेतीच्या टिल्यावर बसून बोलला, हा मुखिया माहित नाही आपल्याला काय समजतो। ज्या दिवशी मी अधिक धन कमवण्यात सफल झालो त्या दिवशी मी स्वतः गावाचा मुखिया बनणार आणि हे इमानदारीसारखे बेकारचे नियम फाडून फेकून देणार। तेव्हा तिथे एक रेतीचा ढग तयार झाला आणि बघताच बघता त्या ढगाने एका रेतीच्या माणसाचा रूप धारण केला। दिनेश हे सगळं बघून घाबरून गेला। कोण आहेस तू? मी तुझ्या गोष्टी ऐकत होतो। तू एक लोभी माणूस आहे आणि मला लोभी माणसं खूप आवडतात। तुला माझ्याकडनं काय हवंय? तुला हवं तर आपल्या गावात पाऊस पाडू शकतो। पाऊस पाडू शकतो ते कसं? मी तुला त्याची शक्ती देणार, पण त्याच्या बदल्यात तुला गाववाल्यातून अधिक धन वसूलावं लागेल आणि आपल्या लालचला कधी पण समाप्त नाही होऊ द्यावं लागेल। लोभाची हीच खासियत असते की ते कधी कमी होत नाही, लोभ नेहमी वाढतच राहतो। हे तर तू एकदम बरोबर बोललास आहे। जर खरंच मला असं काहीतरी मिळून गेलं ज्यानं मी आपल्या सुखापूर गावात पाऊस पडू शकेल तर तुम्हाला माहीत पण नाही मी किती धनवान होऊन जाणार। बघताच बघता एका प्रकारे मी गावाचा राजा होऊन जाणार।
दिनेशचं बोलणं ऐकून त्या रेतीच्या माणसाने काही रेत दिनेशला दिली. हे घे, ह्या जादुई रेत आहे. जेव्हा पण तू ही रेतीमधली कुठली रेती आपल्या गावात फेकशील, तुझ्या गावात पाऊस होणं सुरू होऊन जाणार. पण लक्षात ठेवशील, जर तू चुकीनं पण जास्त पाऊस जमिनीवर पाडली तर तुला माहीतच नाही की तुझ्या गावात काय होणार. आता चालला जा इथून. दिनेश तिथून निघून गेला. दिनेशच्या जाताच तो माणूस हसता हसता बोलला, मूर्ख कुठला. किती वेळानंतर सुखापूर गावात एक लोभी माणूस मला भेटला आहे. आता वेळ आला आहे मागचा प्रतिशोध घेण्याचा. हा माणूस ह्या गावाला पूर्ण नष्ट करून टाकणार. दिनेश त्या रेतीला घेऊन सरळ आपल्या गावी पोचला आणि सगळ्या गाववाल्यांना एकत्रित करून बोलला, गाववासियांनो, काय तुम्हाला हवंय की आपल्या सुखापूर गावात पूर्ण पाऊस पडायला सुरू होऊन जाईल? हे तू कशा गोष्टी करत आहे? कोणाला हे हवं नसेल की आपल्या गावात पाऊस व्हावा आणि इथे रेतीच्या जागेवर हिरवळ होऊन जावं? माझ्याकडे कशी शक्ती आहे की ज्यानं मला वाटेल तर मी या गावात पाऊस पाडू शकतो. पण तुम्हाला त्याच्या बदल्यात तुमची सगळी संपत्ती माझ्या नावावर करावी लागेल. पाऊस पडल्यावर हिरवळ होईल आणि तुमची बंजर जमीन उपजाऊ होऊन जाईल. त्या जमिनीवर तुम्ही जे पण फसल उगवाल ते सगळी फसल माझी असेल. वाटतंय तू पागल झालाय दिनेश. नक्की तुझा हा गावाच्या लोकांना ठगायचा नवीन तरीका असेल. नाही मुखियाजी, हा माझा ठगण्याचा कुठला नवीन तरीका नाहीये, कारण हे सत्य आहे. तसं तर मला तुझ्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही आहे. पण गाववाल्यांची भलाई होत असेल तर मी याच्यात साथ द्यायला तयार आहे. या गावात माझी जितकी पण जमीन पडलेली आहे, उपजाऊ झाल्यावर तिथल्या सगळ्या फसल मी तुला देऊन देणार. पण त्यामध्ये पाऊस पडून दाखव. दिनेशने जसंच रेतीचा एक अंश जमिनीवर टाकला तेव्हा बघताच बघता आकाशामध्ये काळ्या ढगांनी घेरला आणि रेगिस्तानमध्ये बसलेल्या त्या गावामध्ये पाऊस पडायला लागला. सगळे गाववाले आपल्या गावामध्ये पाणी बघून खूप खुश झाले. हे तर तू चमत्कार करून टाकला दिनेश. तुझ्याकडे ही चमत्कारी वस्तू कुठनं आली? आपल्या कामाशी काम ठेव मुखिया आणि आपल्या वाद्यावर अटल राहशील. एवढं बोलून दिनेश आपल्या घरी आला. घरी त्याची बायको आनंदात त्याच्याकडे बोलली, गाववाल्यांनी मला सांगितलं की तुमच्या हाताला एखादी चमत्कारी वस्तू लागलेली आहे ज्याने गावामध्ये पाऊस पडला आहे. मला खूप आनंद झाला की तुम्ही तुमच्या गावाच्या भलाईबद्दल विचार केला. फालतू बोलू नको रश्मी. हे सगळं मी गावच्या भलाईसाठी नाही पण आपल्या भलाईसाठी केलं आहे. आता गावात जे पण उपजाऊ जमीन असणार त्या सगळ्या जमिनीवर माझा अधिकार असणार. मला लाज वाटते तुम्हाला आपला नवरा म्हणताना. तुमच्या आतमध्ये लालच कमी नाही, उलट आणखीन जास्त वाढला आहे. जर तुझा पती बघताच बघता खूप जास्त धनवान होऊन जाणार ना, त्या तुला स्वयं माहीत पडून जाणार की लोभ वाईट गोष्ट नाही पण खूप चांगली गोष्ट आहे. दिनेश तिथून बाहेर निघाला. काहीच दिवसानंतर गावातली जमीन थोडीशी हिरवगार झाली, पण तशी नाही झाली जशी दिनेशला पाहिजे होती. दिनेश एक लालची माणूस होता. तो स्वतःकडून बडबडत बोलला, वाटतंय गावात पाऊस कमी पडला आहे. एक काम करतो, ही सगळ्याची सगळी रेती जमिनीवर फेकून टाकतो. खूप जास्त पाऊस होण्यावर इथली जमीन खूप जास्त उपजाऊ होऊन जाईल. एवढं बोलून दिनेशने ती संपूर्ण रेत जमिनीवर टाकून दिली. पण दुसऱ्या क्षणी एक मोठा धमाका झाला आणि बघताच बघता गावामध्ये बर्फाचा एक मोठा पूर आला आणि काहीच दिवसामध्ये गावाचं जीवन तहस नहस झालं. गावामध्ये आता खूप जास्त सर्दी वाढायला लागली. सगळे घर नष्ट झाले. हे सगळं बघून दिनेश त्या रेतीच्या टिल्याजवळ पोचला. कुठे आहेस तू रेतच्या व्यक्ती? तू तर म्हटलं तर मी श्रीमंत होऊन जाईल, पण माझ्यामुळे माहितीये किती लोक तबाह झाले आणि त्यातून तर पूर्ण गावात बर्फाची बाढ आलेली आहे. सगळे गाववासी थंडीनं कापत आहेत. काही क्षणांमध्ये तोच रेतीचा माणूस दिनेशच्या समोर आला. तुला मी म्हटलं होतं की त्या रेतीचा वापर जास्त नको करशील, पण तू एक लोभी माणूस आहे. तुझ्या गाव आणि तुझ्या लोभीपणामुळे नष्ट झाले आहेत पूर्णपणे रे, आणि मला त्यांना तडपून बघताना खूप जास्त आनंद येतोय. तुला म्हणायचं काय आहे? गोष्ट अशी आहे की काही जमान्याआधी मी तुझ्या गावाचा मुखिया होतो. माझ्या लोभामुळे
मला आणि गावाला श्राप मिळाला होता की मी आणि पूर्ण गाव रेतीत परिवर्तित होऊन जाईल. वर्षानंतर मला प्रतिशोध घ्यायची संधी मिळाली आणि मी घेऊन घेतला. आता तू जाण आणि तुझा गाव जाणे. एवढं बोलून तो माणूस तिथून गायब झाला. दिनेश तोंड पाडून आपल्या गावी परत आला. दिनेशला बघून सगळे गाववाल्यांनी त्याला घेरलं. तुला मी म्हटलं होतं दिनेश, तुझ्या लालचचा नतीजा कधीतरी खूप वाईट होणार. आणि बघ, आज तुझ्या लालचपणामुळे सगळ्या गावाला किती नुकसान आणि किती वाईटपणा चालावा लागतोय. मला माझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय मुखिया काका. मला क्षमा करून टाका. माझ्यामुळे गाववाल्यांना तकलीफ झाली आहे. मी गाववाल्यांची पूर्ण सहायता करणार. मी कुठला ना कुठला उपाय नक्की करणार. आता तू काय करणार? सध्या तर गाववाल्यांना थंडीपासून वाचवण्याचा इंतजाम करावा लागेल. एवढं बोलून दिनेश आपल्या घरातून खूप सगळे मोठे पिशव्या आणि कापस घेऊन आला आणि गाववाल्याकडे बघून बोलला. गाववाल्यांनो, आपले घर तर नष्ट झाले आहेत. तुम्ही सगळे पोते आणि रुईनं बनलेले घर बनवा, जेव्हा तुम्हाला थंडीत थोडा सुकून मिळेल. गाववाल्यांनी असंच केलं. दिनेशच्या बोललेल्या अनुसार ते सगळेजण पिशवी आणि कापस भरून झोपडी आणि गोदडीचे घर बनवायला लागली. गाववाल्यांना ह्याने खूप जास्त राहत मिळाली. तुझ्या आतमधला बदलाव बघून मला चांगलं वाटतंय दिनेश, पण गाववाल्यांना आता पूर्णपणे राहत नाही मिळाली आहे. अजून पण काही लोक आहेत जे बेघर आहेत. माझ्याकडे एक उपाय आहे मुखियाजी. जर आपण ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला उलटं करून त्याने एक घर बनवलं तर त्यांना होईल हे की घर गरम पण राहील आणि घरचं घर पण होऊन जाईल. खरंच तुझ्या डोक्याचं काहीच उत्तर नाही येत आहेत रे. तर तू हेच डोकं चांगल्या कामात लावलं असतं तर आज खूप सफल असता. मुखियाने गावामध्ये असा ऐलान केला. गाववाल्यांचं जीवन काही दिवसापर्यंत असंच चालत राहिलं. पण एक दिवस एक विचित्र घटना घडली. बघताच बघता गावामधून बर्फ संपून गेली आणि थंड पण संपून गेली आणि संपूर्ण गावामध्ये एक सुंदर हिरवगार पसरलं होतं. मुखिया दिनेशकडे येऊन असं बोलला. दिनेश, हे सगळं कसं काय झालं? माहित नाही मुखिया काका, मला पण काही समजत नाहीये. चला जाऊन बघूया. दिनेश आपल्या बायको बरोबर मुखिया बरोबर बाहेर निघाला. पूर्ण गावामध्ये आनंदाचा वातावरण होता. वाटतंय देवानं आपली प्रार्थना ऐकली. तुम्ही बरोबर बोलतात मुखिया काका. बहुतेक देवानं मला माफ करून टाकलं. तेव्हा दिनेशच्या कानामध्ये एका म्हाताऱ्या माणसाची आवाज पडली. हा सगळा तुझाच कमाल आहे दिनेश. कोण आहात तुम्ही? आणि मी तुम्हाला ओळखलं नाही. मी पण ह्याच गावाचा व्यक्ती आहे. वर्षा पहिले ह्या गावाला एक श्राप मिळाला होता. त्या श्रापला दिनेशनं तोडलं आहे. मला तर आता पण कळत नाही आहे की तुम्ही आहेत कोण. खूप वर्ष अगोदरची गोष्ट आहे. एक साधू ह्या गावात आले होते. साधूकडे काही मोती होते जे त्याला शहरात कोणाला द्यायचे होते. पण गावातल्या मुखियाची नियत खराब झाली. मुखियानं साधूची ते मोती चोरून घेतले. रागात येऊन साधूनं मुखियासहित ह्या पूर्ण गावाला श्राप देऊन दिला की हे पूर्ण गाव रेतीत परिवर्तित होऊन जाईल. आणि तेच झालं. हो, पण याच्याशी माझं काय घेणं देणं? गाववाले त्या साधूसमोर खूप रडले. तेव्हा त्या साधूनं सांगितलं की या गावात कुठला असा लोभी माणूस ज्याच्या लोभाची कुठली सीमा नसेल, जेव्हा तो सुधरून जाईल आणि त्याच्या मनात गावाच्या लोकांसाठी भलाई जन्म घेईल आणि त्याचा लालच संपून जाईल, त्या दिवशी हा श्राप तुटून जाणार. आणि मग तेच झालं. एवढं बोलून तो माणूस तिथून निघून गेला आणि गावामध्ये सगळेजण आनंदात राहायला लागले.